आत्ता आपण दुधानी गाव आहे जे महाराष्ट्र बॉर्डर आणि कर्नाटका बॉर्डरमध्ये येतं. तर ते आता क्रॉस करणार आहोत आणि तुम्हाला रस्ता दाखवतो मी. Continue for 6 kilometers. आता आम्ही पोचलोय गाणगापूर येथे आणि आता चाललोय आम्ही मंदिराकडे. दुपारचे वाजले आहेत 3. मंदिर इकडे नाही, इकडे. एका दिवसात काळा होऊन गेलोय मी, असं वाटतंय. कलर डाऊन होऊन गेला माझा. पण आज गर्दी कमी वाटते असं मला वाटतंय. पण रिक्षा भरून भरून येत आहेत. आता तरी गर्दी दिसत नाही, पण बघू वरती जाऊन किती गर्दी. आता दर्शन झालं. आता आम्ही परत चाललोय पार्किंगकडे आणि त्यानंतर आम्ही जाणार एका ठिकाणी जिकडे संगम झालेला आहे. तर रस्त्याने जाता जाता इतकी सुंदर ही हनुमानाची एवढी मोठी मूर्ती दिसली. भरपूर मोठी आहे. चलो पहिले इकडे खूप मोठा भस्माचा डोंगर होता, पण आता तो इतका मोठा काय राहिला नाही, कारण की लोकांनी ते काय म्हणतात खोदून सगळं घेऊन गेलेलं आहे. तर आता जितका आहे तितका दाखवतो बस. और क्या. डोंगर काहीच नाही उरलं आहे. पहिला असा खूप मोठा होता जेवढा मी व्हिडिओजमध्ये बघितला आहे, पण आता काहीच नाही आहे. का ग ते बघ, मी तिकडे ते व्हिडिओमध्ये तिकडे बघितलं होतं. किती सुंदर ठिकाण वाटतं, पण असं दिसायला किती छान वाटतं. म्हणून बाकीचे लोक येत नाही बरं. किती ही सगळ्यांनी इकडे असं कावर बनवलेलं आहे. हे लिंगोरच्या करतो तसं हे बऱ्यापैकी लोकांनी केलेलं आहे. इथे पण खड्डे बघायचा का. कोणीतरी ताजा खोदून गेलं इथे. तर आम्हाला थोडी राख भेटली आहे फायनली. आता आम्ही त्याच जागेवर आलो आहे जिथे मी तुम्हाला बोललो तो संगम जिथे आहे, तिथे 2 नद्यांचा संगम. काहीतरी काम सुरू आहे, रिनोव्हेशन चालू आहे वाटतं. बंद पिक्चर तुम्ही बघितलाच असेल. त्याच्यातला तो जो सीन होता ना की ब्रह्मा विष्णू महेश हे तिघांचं ते एक्सप्लेन करताना इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन प्रोटॉन, तो सीन इथे शूट झालेला होता. तर इकडे पुढे गेल्यावर ते दिसेल संगम, पण आपल्याला ते काय बघता येणार नाही. आपल्याकडे जर चांगले इक्विपमेंट असतं, कॅमेरा असतात, तर ढगात उडवला असता मी.
क्लीनलीनेसला मी एकदम 0 देईल. जेव्हापासून इकडे आलेलो आहे थोडं पण क्लीन नाही. फुटक्या फुटक्या पायऱ्या, वरतून कचराच कचरा. पिक्चरांमध्ये किती क्लीन दाखवतात पण हे बघा असं आहे. हे ना गच्चाळे. क्लीनलीनेस प्लेन हे नवीन झालेलं आहे. घाण आहे. इतकं चांगलं ठिकाण आहे मंदिराचं. जिथे दत्त महाराजांनी एवढं लोकांना हे केलं. किती किती घाण करून ठेवले गव्हर्नमेंटनी. म्हणजे इथे लोक किती लांबून लांबून येतात आणि गच्चाळ करून ठेवलेलं आहे. वन ऑफ द मेन स्थान आहे दत्त महाराजांचं. आणि इथे 2 नद्यांचा संगम. इकडून एक नदी येते, त्या साईडने एक नदी येते अँड पॅरलली हा पूर्ण एक फ्लो आहे. तर खरं तर ही मेन एंट्री आहे. तर आम्ही त्या साईडने आलेलो, इकडून परत वरती जातोय. अरे अजून एक सीन इथे शूट झालेला होता. एक सेकंड तुम्हीच सांगा आता कोणता होता तो सीन. फॉरेनर नाही काय, फॉरेनर म्हणतो की 11 नंबरचा सीडी आहे, तो सीन इथे शूट झालेला आहे. म्हणजे देऊळ बंदचे बऱ्यापैकी सीन इकडे शूट झालेले. कुठून निघायचं? इकडूनच आहे ना. फायनली आम्ही पोहोचलोय आमच्या रूमवर. हा आहे आमचा छोटासा रूम. आणि आत्ता वाजले 9:30. पण ते म्हणताय की उद्यापासून यात्रा सुरू होणार आहे, तर रूमचे भाडे अजून वाढणार आहे. किती ते तुम्ही येऊन बघून घ्या, मी काय सांगत नाही. दुसरी गोष्ट, आज म्हणजे काल आणि आज 24 तास दर्शन होतं. तर आता आम्ही निघणार आहोत दर्शनासाठी. आणि किती वेळ लागतं ते माहिती नाही. रात्रीची वेळ आहे त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही हे मी अज्युम करतो. असं होऊ शकतं की नाही की मला नाही माहिती. तर आता बघू आणि जाऊ. याच ड्रेसवर दर्शन होतं का नाही ते बघू. किती लवकर होतं ते पण बघू. आता आम्ही मस्त ड्रेस चेंज केले आणि निघालोय. म्हणजे मी केलंय आणि चाललोय आम्ही दर्शनाला. 24 आवर्स दर्शन चालू आहे पंढरपूरमध्ये. सो हां, विठ्ठलाचंच ना पंढरपूरला. तर आता जाऊ, मस्त दर्शन करूया. पहिले जेवण करूया. 11 वाजत आले. 2 hours later. आमचं दर्शन झालं. मोबाईल ते अलाउड नाही तिथे. सो इकडे एक लॉकर्स आहे, त्या लॉकर्समध्ये आपल्याला मोबाईल ठेवावा लागतं. आणि माझ्या मागे तुम्ही मंदिर बघू शकतात. आपण आता तिकडे चाललो आहे. परत मोबाईल घेतला मी लॉकरमधून. हां, हे पहिलं मंदिर आहे पूर्ण वर्ल्डमध्ये मी म्हणे जिथे मूर्तीला स्वयं हात लावू देता, पाय पडू देता. दॅट्स अमेझिंग. मधून नाही दाखवता आला, पण इकडे मागे आता मी उभा आहे रुक्मिणी द्वारजवळ. तर हे काही असं दिसतं. रात्रीचे 2 वाजले आणि आम्ही चाललो चंद्रभागा नदीजवळ, ज्यांचा खूप जवळचा संबंध आहे.
विठू माऊलींबरोबर. वा, अरे वा, पहिल्यांदा चंद्रभागा मी असं कोणीच नाही असं असताना बघतो. चला तुम्हाला चंद्रभागा नदी दाखवतो. इथे तुम्ही बघितलं असेल किती प्रचंड गर्दी असते. तर रात्रीचे 2 वाजले. सुनसान आहे, एकदम सुनसान. अरे हॅलो टू डे 3. आता आम्ही चाललो आहे नाशिकला परत. काल रात्री खूप उशिरा आलो होतो, 3 वाजून गेले होते, त्यामुळे लवकर झोपून गेलो होतो. पण आता निघणार आहोत. आता वाजले सकाळचे 9 आणि 305 का 330 किलोमीटर आहे वाटतं. तर जायला कमीत कमी 5 तास तरी लागेल, कारण की रोड चांगले म्हणून पटकन पण पोचू शकतो. सो ही जर्नी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा मला. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बस अजून काय. ती घाण होऊन गेली आहे. आणली तेव्हा कशी होती, लॉस होऊन गेला. बऱ्यापैकी म्हणतात ते माश्या येतात ना, त्याच मेलेल्या आहे.